नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्याला एक सारखा प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारला जात होता की GA आणि 6BA आपण ऊस शेतीमध्ये किती वेळा वापर करायला पाहिजे। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की 6BAचं कार्य आणि GAचं जेणेकरून ऊसाची उंची वाढते, पेशीचं विभाजन होतं आणि चांगल्या पद्धतीनं उंची तर ऊसाची चांगलीच वाढते, परंतु चांगली रुंदी पानं आणि काळोखीसुद्धा त्याच्याबरोबर आपण 19 घेतो। तर कशा पद्धतीनं आणि किती फवारण्या घ्यायला पाहिजे ह्या संजीवकाच्या आणि कोणकोणत्या विद्राव्य खताबरोबर ह्याचा विषय आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण 3 फवारण्या घेऊ शकतो GAच्या आणि 6BAच्या। पहिली फवारणी 4 ग्राम GA, त्याच्याबरोबर 1 ग्राम 6BA आणि 19-19 200 लिटर पाण्यासाठी 1 किलोग्राम इतकं प्रमाण आपल्याला पहिल्या फवारणीसाठी आपण वापरू शकतो। आणि दुसऱ्या फवारणीतनं साधारण 7 ग्राम GA आणि 3 ग्रामच्या आसपास आपल्याला 6BA वापरायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपण 1 किलो 1261, त्याच्यामुळं फुटवासुद्धा चांगला होईल 1261मुळं आणि फॉस्फरसचं प्रमाण मिळाल्यामुळं ग्रोथ चांगली मेंटेन राहील। तर ती एक फवारणी करायची आपल्याला 2 नंबरची। आणि 3 नंबरची फवारणी जी आहे ते आपण 10 ग्राम GA आणि 3 ग्राम 6BA आणि 13-40-13 1 kg या प्रमाणात आपण वापर करू शकतो। आणि 3 फवारण्यात बऱ्याच शेतकऱ्यांना काय चालतासुद्धा येत नाही ऊसामधून, अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती निर्माण होते GAच्या वापरामुळं। तर उंची गेल्यामुळं फवारणी करा येत नाही। जर करा येत असेल तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या ग्रोथची करू शकता, ग्रोथ हार्मोनची वगैरे भरपूर आपल्याला असंख्य मार्केटमध्ये टॉनिकची वगैरे मिळतात। तर ही सुद्धा पद्धतीनं सुद्धा आपण फवारणी करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा। धन्यवाद।